बरेच असे कलाकार असतात जे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत येतात, तर कधी ते न पटणाऱ्या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केल्याने व पोस्ट शेअर केल्याने चर्चेत येतात। दरम्यान अशा प्रकारच्या पोस्ट केल्याने ते नेटकऱ्यांच्या तावडीत देखील सापडतात। अशातच एक मराठमोळा कलाकार त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे। हा मराठमोळा कलाकार आहे पुष्कर जोग। पुष्करने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। बीएमसी कर्मचारी व मराठा आरक्षण सर्वे या प्रकरणावरून त्याने स्टोरी पोस्ट केली होती। त्याने राग व्यक्त करत स्टोरीमध्ये लिहिलं होतं, काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्वे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते। त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या। कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील। #जोग बोलणार। या पोस्ट नंतर सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी पुष्करच्या वक्तव्यावर रोष व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे। या प्रकरणाबाबतीत अभिनेता संदेश उपशामने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्याने कर्मचाऱ्यांची बाजू घेत पुष्करला चांगलंच खडसावलेलं पाहायला मिळत आहे। या पोस्टमध्ये संदेश म्हणाला, कर्मचाऱ्यांची सगळ्यांसमोर माफी माग, हाच तुझा मोठेपणा असेल, नाहीतर मित्र म्हणून धिक्कार आहे तुझा। तर अभिनेते किरण माने यांनी या बाबतीत कर्मचाऱ्यांची बाजू घेत पोस्ट शेअर केली आहे। अशातच पुष्करने आता इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे। पुष्करने या पोस्टमध्ये म्हटलंय, मी रविवारी एक पोस्ट केली होती, ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो। अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते। वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे। माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी, अशा शब्दात त्याने बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागितली। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका।